निशा पावसातून छत्री सांभाळता सांभाळता ऑटोमधून उतरली आणि आपल्या माहेरी पोचली. घराची अवस्था खूपच वाईट होती. पावसात अंगणामध्ये खूपच पाणी जमा झाले होते. कदाचित नाली जाम झाली होती. आता निशाला खूप टेन्शन आले होते की बॅग घेऊन पावसात ढोपरापर्यंत पाणी असताना घरात कसे जावे. तेव्हा आतून तिच्या बाबांनी तिला पाहिले आणि आपल्या पत्नीला आवाज देत म्हटले, जानकी, पाहिलंस का, निशा आली आहे. लवकर जा आणि अंगणातील पाणी काढ. आपली लेक दरवाजातच उभी आहे. तिची आई घाईघाईत आली आणि एका मोठ्या लाकडाचा तुकडा घेऊन गटार साफ करू लागली, ज्यामुळे पाणी कमी होऊ लागले. निशा घरामध्ये आली. ती खूप थकलेली होती. तिने पाहिले की वडिलांच्या रूममध्ये जागोजागी छपरातून पाणी गळत होते. घरामध्ये विचित्र असा वास येऊ लागला होता. त्याचसोबत औषधांच्या वासामुळे बाथरूममध्ये पूर्ण विचित्र वाटू लागले होते. जणू काही कित्येक महिन्यापासून वॉशरूमची साफसफाई केलीच नव्हती. आता म्हातारी आजी आपल्या गुडघ्यांच्या त्रासाला कंटाळलेली. त्यावरती एकटी काय काय सांभाळणार होती. तिचे वडीलसुद्धा खूपच आजारी होते आणि आता हळूहळू त्यांची तब्येतसुद्धा खराब होऊ लागली होती. त्यामुळे मागील 15 दिवसांपासून ते कामावरसुद्धा जाऊ शकले नाहीत. घरची आर्थिक स्थिती आधीपेक्षा खूपच वाईट झाली होती, कारण की याआधी आई आजारी होती. त्यामुळे तिच्या वडिलांनी लोन घेऊन तिच्या आईचा इलाज केला होता आणि आता तर त्यांच्या सॅलरीमधून कापून कापून पगार एवढा कमी मिळत होता की घर खर्च भागवायला कठीण होऊन जात होतं. आपल्या आई वडिलांची ही दशा पाहून निशाच्या डोळ्यातून अश्रू आले होते. तिने आपल्या वडिलांना म्हटले, बाबा, भलेही तुमची मुलगी एवढी श्रीमंत नाही, तरीही मला तुमच्या लोकांची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटत आहे आणि मला तुम्हाला या अवस्थेत सोडता येणार नाही. तुम्ही लोक माझ्यासोबत माझ्या घरी या. मी तुमचा उपचार करेल, तसेच तुमची देखभालसुद्धा होईल. तुम्ही लोक टेन्शन घेऊ नका. मुले आता मोठे झाले आहेत, तेव्हा मी सुद्धा छोट्या मुलांचं ट्युशन घेण्याचं काम सुरू केलं आहे. त्यामुळे तुमच्या लोकांचा मी खर्च भागून घेईल. मुलीचं बोलणं ऐकून शंकरराव यांच्या डोळ्यातून अश्रू आले. यावर तिच्या आईने म्हटले, नाही मुली, आपलं घर ते आपलं असतं. तू तुझी घरगृहस्थी सांभाळ. मी इथेच ठीक आहे. मी सर्व काही सांभाळून घेईल. आम्ही तिकडे आलो तर जावई बापू काय विचार करतील. यावर निशाने हळूच म्हटले, आई, ते खूपच चांगले आहेत. त्यांनीच मला तुमच्याकडे पाठवलं आहे, जेणेकरून तुम्हाला इथून घेऊन जाऊ. जेव्हा ते फोनवर तुमच्याबद्दल परिस्थितीबद्दल ऐकतात तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. ते मला म्हणतात की माझे तर आईवडील आता या जगात नाहीत. जे आहेत ते तुझे आईवडील आहेत. तेव्हा तू त्यांना घरी घेऊन ये. मी त्यांना अशा परिस्थितीत एकटा सोडू शकत नाही. मुलीचं बोलणं ऐकून जानकीजी बोलू लागली की जावई बापू असावं तर असा, नाहीतर आजकाल कोण कोणाला विचारते. यावर निशा म्हणाली, आपण आज संध्याकाळची ट्रेन पकडून जाऊ. पण खरं तर निशाला त्या घरात एक क्षणसुद्धा थांबायचे नव्हते. तिने निश्चय केला होता की पुढच्या 1 वर्षामध्ये काहीतरी करून पैसा जमून घराची दुरुस्ती करता येईल. आता तर हवामानसुद्धा खूपच खराब झाले होते आणि त्यात बाबांची तब्येतसुद्धा ठीक नव्हती. तेव्हा त्यांना लवकरात लवकर तिला आपल्या घरी घेऊन जायची घाई झाली होती. तिच्या आईने लवकरात लवकर आपले आणि आपल्या पतीचे महत्त्वाचे सामान आणि कपडे पॅक केले. त्यासोबतच औषधांचं सामानसुद्धा ठेवून घेतलं. संध्याकाळी ते घरातून बाहेर पडले. आता पाऊस थांबला होता, परंतु अजूनही वातावरणात थंडावा होता. ते लोक लवकरात लवकर स्टेशनवर पोहोचले. स्टेशनवर निशाने रात्रीसाठी जेवणसुद्धा पॅक केले होते. दुसऱ्या दिवशी निशा आपल्या आईवडिलांसोबत सासरी पोचली. तिचा पती दिनेशने जेवण तयार करून ठेवलं होतं. आपल्या जावयाला एवढं काम करताना पाहून तिच्या आईवडिलांना खूप बरं वाटलं. पहिला दिवस तर आराम करण्यात निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी दिनेशने आपल्या सासू सासऱ्यांना म्हटले, आई बाबा, आज आपण हॉस्पिटलला जाऊया. बाबांचा चांगल्या प्रकारे चेकअप करून घेऊ आणि पाहू की काय प्रॉब्लेम आहे. 10 वाजेपर्यंत सर्व लोक हॉस्पिटलमध्ये पोचले. चेकअप केल्यानंतर माहीत पडलं की निशाच्या वडिलांची किडनी खराब झाली आहे आणि त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टरांनी त्या लोकांना एका सर्जनला भेटण्यासाठी सांगितले. आता ते लोक खूप टेन्शनमध्ये आले होते की निशाच्या पतीजवळ एवढे पैसे नाही आहेत आणि निशाकडे सुद्धा एवढे पैसे नाही आहेत. निशासुद्धा हैराण आणि परेशान झाली होती आणि हॉस्पिटलमध्येच रडू लागली की आता बाबांचं ऑपरेशन कसं होईल.
दिनेशला सुद्धा खूप टेन्शन आलं होतं. तेव्हा जानकीजी रडत म्हणाली की मुली, बाकीच्या गोष्टी आपण नंतर विचार करू, आधी आपण त्या सर्जनला भेटून तर येऊया. ते लोक मिळून जेव्हा सर्जनकडे गेले तेव्हा सुनीताला डॉक्टरांच्या खुर्चीवर बसलेली पाहून निशाला धक्काच बसला. दिनेशने सुनीताला फाईल देत म्हटले की सुनीता, डॉक्टरांनी बाबांना ऑपरेशन करण्यासाठी सांगितलेले आहे. हे पहा त्यांची फाईल. सुनीता खूपच लक्षपूर्वक ती फाईल पाहत होती. निशाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव येऊ लागले होते. फाईल पाहिल्यानंतर सुनीता म्हणाली, वहिनी तुम्ही बिलकुल चिंता करू नका, तुमचे वडील एकदम ठीक होऊन जातील. निशा तर काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. दिनेशचे हावभाव पाहून असं वाटत होतं की जणू काही आधीपासूनच त्यांना सर्व माहीत होतं की त्यांची बहीण डॉक्टर बनली होती. निशाची आई जानकी हिने सुनीताचा हात पकडून म्हटले, पण मुली, तुझ्याजवळ एवढे पैसे कुठे आहेत? ऑपरेशनचा खर्च यापुढे? बोलणं मध्येच कापत सुनीता म्हणाली, अहो आई, जशी वहिनी तुमची मुलगी आहे तसेच मी सुद्धा तुमची मुलगी नाही का? तुम्ही चिंता करू नका, ऑपरेशनचा खर्च मी पाहून घेईल, तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही. आणि ठीक त्याच वेळी निशाच्या डोळ्यात पश्चात्तापाचे अश्रू आले. सुनीता म्हणाली, वहिनी तुम्ही बाहेर जा आणि आरामात बसा, मी थोड्या पेशंटला भेटून येते. निशा तिच्या केबिनमधून बाहेर निघाली आणि बाहेर ठेवलेल्या एका बेंचवर जाऊन डोळे बंद करून बसली. दिनेश चहा आणण्यासाठी निघून गेला. निशा भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेली. जेव्हा एके दिवशी सासरहून तिची नणंद रडत माहेरी आली तेव्हा निशाचा रागाचा पारा खूपच चढला होता. तिने आपल्या नंदेला म्हटले की तुला आधीच सांगितले होते की तुझ्या सासरी काहीही झालं आणि कितीही भांडणं झाली तरी तिथेच राहा, माहेरी येऊ नकोस. तरीही तू अशा तऱ्हेने अचानक माहेरी का निघून आलीस? तेव्हा सुनीताने रडत म्हटले होते की माझ्या पतीने मला खूप मारलं, माझे सासू सासरे माझा जीव घ्यायला पाहत आहेत, कारण की माझी टेस्ट केली तर माहीत पडलं की मला कधीच मूल होऊ शकत नाही. त्यामुळे त्या लोकांना माझ्यापासून सुटका करून घ्यायची होती, त्यामुळे मी घरी निघून आले. निशाने लगेच तिला टोमणा मारून म्हटले की आता तुझे आई वडील या जगात नाही आहेत, त्यामुळे हे घर माझे आहे, तुझे नाही. अशा वेळी दिनेशने तर आपल्या बहिणीला सहारा दिला होता, परंतु निशा आपल्या नंदेवर खूपच चिडत होती. ती वारंवार तिच्यावर दबाव आणत होती की तू तुझ्या सासरी परत निघून जा. परंतु सुनीताला असे अत्याचार करणाऱ्या घरात पुन्हा जायचे नव्हते, म्हणून तिने आपल्या सासरच्या लोकांविरुद्ध केस केली होती, ज्यामुळे तिचे सासू सासरे आता जेलची हवा खात आहेत आणि डिवोर्सची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली होती. एक दिवस असंच सुनीता मंदिरात गेली होती. जेव्हा ती घरी पोचली, जेवण घ्यायला गेली तेव्हा तिने पाहिले की स्वयंपाकघरामध्ये जेवण नव्हतं. तेव्हा तिच्या वहिनीने तिच्यापुढे रात्रीचा शिळा भात वाढत म्हटले की तुझ्यासाठी हे शिळे भातच पुरेसे आहे, यामध्ये मीठ आणि कांदा टाकून खाऊन टाक. जेव्हा सुनीताने शिळे भात खाण्यास नकार दिला तेव्हा निशाने लगेच तिचे हात पकडून तिला उपाशीपोटी घराबाहेर निघून जाण्यासाठी म्हटले की बाहेर जा आणि कुठून तरी भीक मागून घेऊन ये, पण या घरात तुला चांगलं जेवण कधीच मिळणार नाही. तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी मध्ये पडून त्यांचे भांडण सोडवले, परंतु या गोष्टीने सुनीताला खूप मोठा धक्का बसला होता. संध्याकाळी जेव्हा दिनेशला ही गोष्ट माहीत पडली तेव्हा बहिणीच्या भल्यासाठी त्याने आपल्या बहिणीला त्याच्या मावशीच्या घरी जाऊन राहण्यासाठी म्हटले. त्यानंतर निशा आपल्या लाईफमध्ये व्यस्त होऊन गेली आणि तिने त्यानंतर कधीच नणंदेचा विषय काढला नाही. आज तिला डॉक्टरच्या रूपामध्ये पाहून ती खूप आश्चर्यचकित झाली होती आणि वरून निशाने भूतकाळातील तिच्याबरोबर केलेले वाईट वागणूक विसरून ती तिच्या बाबांच्या उपचाराबद्दल बोलत होती. त्यामुळे तिला अजूनच स्वतःची लाज वाटू लागली होती. त्या क्षणी दिनेश चहा घेऊन आला होता. निशाने पतीच्या हाताला पकडताना म्हटले की दिनेश, हे सर्व काय आहे? सुनीता डॉक्टर कधी झाली? मला काहीच माहिती नाही. यावर दिनेशने म्हटले की तू तर आपल्या नंदेची साथ द्यायला नकार दिला होतास, परंतु मी निर्णय घेतला होता की माझ्या बहिणीचे आयुष्य मला सुधारावे लागेल. मी तिला मावशीच्या घरी ठेवून पुन्हा एकदा शिक्षणासाठी तिला प्रोत्साहित केले. तिला पोटगी म्हणून रक्कम मिळाली होती, त्याच्या मदतीने सुनीताने आपले शिक्षण पुन्हा एकदा सुरू केले. मावशीने सुद्धा तिला त्यामध्ये खूपच मदत केली आणि मी सुद्धा तिची जमेल तशी मदत करत होतो. त्यानंतर तिला स्कॉलरशिप मिळाली होती. बघ, आज ती आपल्या मेहनतीच्या बळावर शिकून आपल्या पायावर उभी राहिली आहे. आज ती तुझ्या बाबांचं ऑपरेशन करण्यापर्यंत बोलत आहे. जर तू त्यावेळेस सुनीताची साथ दिली नाहीस तरीही तिने एवढे यश संपादन केले आहे. तसेच ती आपला आधारसुद्धा बनली आहे. हे ऐकून निशाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला स्वतःची खूप लाज वाटू लागली होती. तिने त्यावेळेस आपल्या नंदेची साथ दिली नव्हती, परंतु तरीही तिची नणंद आज तिच्या मदतीला धावून आली होती.
थोड्या वेळानंतर तिचे काम आटोपल्यानंतर जेव्हा सुनीता तिच्या जवळ आली तेव्हा तिला पाहून निशाच्या डोळ्यात अश्रू आले. तिने आपल्या नंदेसमोर हात जोडून तिला म्हटले, मला माफ कर सुनीता, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी आपल्या अहंकारात येऊन तुझ्या वाईट काळात तुझी साथ दिली नव्हती. परंतु तू किती महान आहेस, जे आज तू माझ्या वडिलांचा इलाज करत आहेस. यावर सुनीता म्हणाली, वहिनी, जर मला वाटलं असतं तर आज मी त्या गोष्टीचा बदला तुझ्याकडून घेतला असता. परंतु तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय राहिला असता? दादांनी माझी साथ दिली, त्यामुळेच मी आज या ठिकाणी उभी आहे. मग मी तुमची मदत का नाही केली पाहिजे? निशाला खूपच लाजिरवाणे वाटत होते, परंतु निशाने आपल्या मोठ्या मनाने तिला खूपच सहजतेने माफ केले होते. 1 महिन्यानंतर ऑपरेशन झाले आणि तिचे बाबा स्वस्थ होऊन परत आपल्या घरी गेले. मित्रांनो, निशाला तर समजून चुकलं होतं की वाईट काळात परिवारातील सदस्यांची मदत केली पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.